सौरव जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. जरीमरी डोलीव संघाकडनं 2 सलामी वीर जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश आणि हेमंत एकाच राशीचे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात आहेत. बघा मैदान तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. मॅपच्या साह्यानं जे मैदान आहे ते तुम्हाला दाखवलं जात आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. अगदी अप्रतिम काम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. गरजेचं आहे नवीन नवीन काहीतरी कलाकृती करणं आणि प्रेक्षकांना रिझवण्याकरता तुम्हाला नवीन काहीतरी करत राहावं लागतं आणि DBNच्या माध्यमातून इथे अगदी चांगलं काम आपण एन्जॉय करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत आतापर्यंत DBN या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण टेनिस बॉल क्रिकेटमधल्या दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हरअप केल्या जातात आणि बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरू नका. कारण जसजशा मोठ्या स्पर्धा येतील त्याचं नोटिफिकेशन ते तुमच्या मोबाईलवर जर तुम्हाला हवं असेल तर मग DBN लाईव्हला सबस्क्राईब करून बेल आयकॉन त्याला प्रेस करायला विसरू नका. जरीमरी डोलीव पहिल्यांदा बॅटिंग करण्याकरता 2 बॅटर. पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात हितेश डावाची सुरुवात करण्याकरता स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय पहिला बॉल. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं दर्जेदार फटका. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जोपर्यंत उचलेल 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. चांगल्या पद्धतीची सुरुवात. इनसाइड आउट केलं होतं बॉलला. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर केला होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर बॉडीला स्ट्रेच करत असताना इनसाइड आउटचा एक चांगला फटका तो फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाज हितेश जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडला गेला आणि आपली कामगिरी अगदी योग्यतेने बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक आहे. 2 खेळाडू आउटसाइड दी 30 यार्ड सर्कल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर फ्लाइंग स्लीपला गुंगारा देताना वेगानं चाललाय. जमिनीशी संलग्न जोपर्यंत ते उचललं गेलं. धावसंख्या 4 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला चेंडू आहे. अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. माघारी जावं लागेल. फलंदाज हितेश त्याच्या पारीचा अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा नाराज आहे. दर्शवतोय की बॅटचं एज घेतलं होतं मात्र पंचांनी तिथे अगदी आउट असं डिसिजन दिलंय आणि माघारी परतावं लागलंय बॅटरला. तुम्ही बॅटिंग करत असताना जर बॅटचा एज लागला तर पंचांना लगेचच बॅट दाखवणं गरजेचं असतं. पंचांनी बाद घोषित केलंय. प्लमच्या साह्यानं एलबीच्या साह्यानं तिथे विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटचं पतन हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. आपल्यापासून उजवी बाजूला जाणारा हा बॉल त्यानं योग्य त्यानं थांबवला. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळला होता. अगदी समोर खेळला होता. सरळ फटका होता. स्ट्रेट ड्राईव्ह. मात्र तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा जो जर आपण पाहिला तर अगदी आतल्या बाजूने ठेवलाय. त्यामुळे समोर जर फटके खेळले तेही तो स्टॉप करू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं जर इथे आपण जर पाहिलं तर थोडासा बदल केला जातोय. मिड विकेट घेतलाय. मात्र मिड विकेट जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरला प्रोटेक्ट करेल या पद्धतीने सेट केला गेलाय. इथे फुलटॉस होता. बॅटच्या बट्ट्यात आला नाही बॉल. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. आणि पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर
5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर 6 धावा या राफलकावा लागलेल्या आपण पाहतोय. आदर्श फणसपाडा ए आणि जरीमरी डोलीव या दोन टीम मध्ये ही मॅच ती सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुढचा बॉल सौरभ. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दमदार स्ट्रोक बॉल चाललाय ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा फटका बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय 4. कैलाश तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आहे आणि कैलाशनं शानदार कव्हर ड्राईव्ह तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. अगदी लाजवाब कव्हर ड्राईव्ह तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हेमंत रेच्या साथीने 1 बॉलमध्ये 1 वर बॅटिंग करतोय. अविनाश ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकडे येत असताना एक दर्जेदार स्पर्धा सातत्यानं अगदी लाजवाब आयोजन या स्पर्धेचं केलं जातं. यावर्षी आपण जर पाहिलं तर 26 जानेवारी उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल, फायनलचा दिवस असेल. कसराळी ची ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक खेळाडूला खेळण्याची उत्कंठा असते. वर्षभर वाट पाहतात या स्पर्धेला खेळण्याकरता आणि त्या सर्व खेळाडूंची इच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं या सीझनची पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस आहे आणि चांगला खेळ तो मैदानातनं सुरू आहे. फुल टॉस आहे पुण्याच्या एकदा कव्हर मध्ये उडवलाय बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधनं 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. आता मात्र इथे आपण जर पाहिलं तर टीम जरीमरी डोलीवची गाडी ती पटरीवर आली आहे आणि अगदी सुसाट वेगानं रम पम पम करत पुढे जात असताना पाहायला मिळतीये. या डावाचा 2रा चौकार तो पाहायला मिळालाय 4. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 ए बोला बोला. थँक्यू. 14ला 1 अशी स्थिती आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर आत आला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. जर रडारमध्ये आला असताना तरी ते मोठा फटका तो पाहायला मिळाला असता. आता मात्र उजव्या हाताला पोषक वातावरण ते मैदानाच्या आतनं निर्मिती होतीये कारण हवेनं आपला रुख बदललाय, दिशा बदलली आहे. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषक हवा होती. आता संध्याकाळचं सत्र दुपारच्या सत्रापासून संध्याकाळपर्यंत उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक वातावरण ते आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल. इट्स अ रिअल हाय अँड हँडसम बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक षटकार. गाडी चाले सोला डाब्याची गो सोला डाब्याची गाडी चाले सोला डाब्याची गो सोला डाब्याची गाडी चाले सोला डाब्याची गो सोला डाब्याची गाडी चाले सोला डाब्याची गो सोला डाब्याची. यात माझा विशाल मुलारी गो विशाल मुलारी यात माझा विशाल मुलारी गो विशाल मुलारी यात माझा विशाल मुलारी गो विशाल मुलारी यात माझा विशाल मुलारी गो विशाल मुलारी. ए बंधू उतरला पालगेचे सन गो बंधू उतरला पालगेचे सन गो बंधू उतरला. षटकाराच्या मदतीनं धावा संख्या जर आपण पाहिली तर 20 धावा राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉलला उडवलंय, फेकून दिलंय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर तडाखा तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय षटकार. अगदी अप्रतिम फलंदाजी ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय. फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललंय. अगदी दमदार पद्धतीने एक पायाला फोल्ड करत असताना बॉल लावून हवेतनं फेकून दिले सरळ सीमा रेषा पार. षटकाराला या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 26-26 धावा कारण 16 धावा या ओव्हरमध्ये धावफलकावर जोडत असताना पाहायला मिळाला. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं दर्जेदार इनिंग हेमंत मैदानाच्या आतनं साकार करत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉल त्यानं फेस केलेत आणि 17 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता अडचणीमध्ये अविनाश आणि त्या अडचणी संपत नाहीयेत. बॅक टू बॅक 3रा बॉल
तो चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. मिड विकेटच्या बाहेर खेळलेला आणखी एक दर्जेदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. विराची चटणी वाट स्वयंपाक कर तुडाला भात विराची चटणी वाट स्वयंपाक कर तुडाला भात विराची चटणी वाट जवाला बघतन वाट ग बाय जवाला बघतन वाट ग. ये सुंदरा बायाना कवडी भूक लागली बघ. अग साजन माझ्या बाया भूक. 32-1 अशी स्थिती आहे. 3 सलगचे षटकार या ओव्हरमध्ये आलेत. पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. 22 धावा ऑलरेडी अविनाशने खर्च केल्यात. आणखी एक फुल टॉस त्याला खेळलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. सलगचा चौथा गगनचुंबी आसमानी प्रहार षटकार. चौथा षटकार जेव्हा खेचला ना तेव्हा फलंदाजानं म्हटलंय घुटना टेक और ये मेरा शानदार सिक्सर देख. ज्या पद्धतीनं त्यानं फटका खेळला. हेमंत 7 बॉलमध्ये 29 वर बॅटिंग करतोय. इथे जर आपण पाहिलं तर ऑन साइडला जे 3 धम्माके त्याच्या बॅटमधनं आले ते आपल्याला निश्चित पुन्हा एकदा दाखवले जात आहेत. यावेळेस बघा तिथे कव्हरमधनं बॉलला 1 बाउन्सनं सीमारेषेच्या पलीकडे नेलं. त्यानंतर तिथे हा फुलटॉस मिळाला. घुटना टेकला आणि तदनंतर षटकार प्रदर्शित केला. त्यानंतरचा बॉल तिथे गोलंदाज एकच चुकी सातत्यानं करत असताना पाहायला मिळाला. 2 पायाला फोल्ड करणारे षटकार आणि त्यानंतर हा हुक जोही षटकारामध्ये परावर्तित झाला आणि त्यानंतरचा हा चौथा त्याला पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करत असताना सीमारेषे पलीकडे फेकलंय. 4 षटकार ते इथे आपल्याला पाहायला मिळालेत. लाजवाब बॅटिंग मैदानात तिथे हेमंत साकार करत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 29 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 7 बॉल त्यानं फेस केलेत. अर्धशतक झळकावण्याची एक नामी संधी आहे त्याला, कारण 3 षटकांचा खेळ तो अजूनही बाकी आहे. यावेळेस उडवलाय बॉलला. बॉल चाललाय इथे. मला वाटतं क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही. क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नाही. त्यामुळे तो कुठलेही रिॲक्शन देत असताना पाहायला मिळाला आणि दिसला असता थोडीशी तरी रिॲक्शन ती दाखवली असती. चेंडू हवेत होता, त्याला दिसलाच नाही. त्यामुळे त्यानं कुठलीच रिॲक्शन तरी दिली नाही. कुठल्या पद्धतीनं रिॲक्ट झाला नाही चेंडू झेल कॅरी करण्याकरता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वेगानं 39 या आकड्यावर. सौरभ गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 1 ओव्हर 11 रन्स त्यानं खर्च 10 रन्स त्यानं खर्च केला. त्याला कंटिन्यू केले गेले गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉलला पुन्हा एकदा उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय आणि झेल सोडला जातोय. जीवनदान दिलं जातंय. या पद्धतीनं हाराकेरी करत राहिले तर मग एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभी राहण्याशिवाय राहणार नाही. कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ क्रिकेटच्या खेळात खूप महत्त्वाची असते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही तर मग कितीही चांगला गोलंदाज तुम्ही या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तुमच्या टीमकडनं आणा, तो कदापि चांगली कामगिरी करू शकणार नाही. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरच्या आतापर्यंत 3 बॉल कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. एकही मोठा फटका तो आतापर्यंत खाल्लेला नाहीये. येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशी फलंदाजी होईल. इथे मात्र पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॉल जमिनीशी खेळत चालला. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. फिल्डिंग पुढे एकदा थोडीशी खराब राहिली. त्यामुळे 2 धावा त्याने इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षकांनी साथ देणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. मात्र ती क्षेत्ररक्षकाची साथ इथे गोलंदाजाला मिळत नाहीये. सातत्यानं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2च्या मदतीनं धावसंख्या 44 या आकड्यावर. अगदी वेगानं धावसंख्या वाढत होती. तिला कुठेतरी सिंगल डबलवर आणलं गेलंय. उडवलंय. चुकी कराल तर मग भुगतान करावं लागेल. बॉलला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलंय. इथे कैलासच्या बॅटमधनं हा धम्माका पेशकश झालाय. षटकार.
टायमिंग आणि टेम्परामेंट याचं संगम ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं केली जाते. हवेचा प्रचंड वेग तिथनं वाहतोय, त्यामुळे बॉलला फक्त मिडल करायचंय. एकदा की तुम्ही मिडल केलं तर मग बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि इथे अगदी दोन्ही बॅटर योग्यतेने बॉलला मिडल करतायत. प्रोजेक्टेड स्कोर तो 90च्या जवळपासचा दाखवतोय सध्या. चांगला बॉल वाईड यॉर्कर तो हाताळला गेला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 5 बॉलमध्ये 12 धावा त्या खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवर एक निर्धाव बॉल तो इथे गणला जाईल. ओव्हर इथे समाप्त होईल. बॉलला तिथे आतल्या बाजूने खेचण्याचा मनसुबा होता आणि तो यशस्वी ठरला. 3 ओव्हरचा खेळ, तदनंतर अर्धशतक दाफल कावर 50 धावा. जरीमरी डोलिव पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दाफल कावर लागल्या गेल्यात. मैदानामध्ये ड्रिंक जात आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजेला ऐकू, तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा एक दर्जेदार स्पर्धा वागोबा ग्रुप चषक 2026. मिरची हिरवा दे, आठवण आली तर मला तुझे, मनापासून तुला केला एक्सेप्ट, पकडलात माझा प्यास तू बे. पोरी तुला बघून न्याय, अग पोरीला पोरपिकलाय, पोरी तुला बघून न्याय. सोन तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग बेटाय. सोन तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग बेटाय. अग ये ग बेटाय, अग ये ग बेटाय. पोरीला पोरपिकलाय, पोरी तुला बघून न्याय, अग पोरीला पोरपिकलाय, पोरी तुला बघून न्याय. ओव्हर नंबर 4 ड्रिंक्स इंटरव्हल नंतर पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बॉलला षटकारामध्ये कन्व्हर्ट केलंय. सातत्यानं षटकार षटकार आणि षटकार तेच मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐन थंडीच्या महिन्यात पाऊस पडतोय आणि कसला षटकारांचा. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या 56. 5 चेंडूत 5 षटकार आले. तिथे फलंदाज हेमंतच्या बॅटमधनं दर्जेदार बॅटिंग करतोय. प्रत्येक फलंदाजाला असं वाटतं की आपल्या नावावर एक रेकॉर्ड असला पाहिजे 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा, आणि तो विक्रम करण्याची संधी इथे फलंदाज हेमंतला आहे. काय इथे 6 चेंडूत 6 षटकार ते त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता धनु जो सज्ज होतोय. 6व्या बॉलमध्ये 6वा षटकार. काय इथे फलंदाज हेमंतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. 56ला 1 स्थिती आहे सध्या. चांगला बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय आणि 1 बाउन्सनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. लाजवाब स्ट्रोक तो तिथे हेमंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. कव्हर ड्राईव्ह खेळला होता. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावरचा हा आघात सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 धावा. हे बघा रिप्ले मध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जातंय. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. खोदून काढलं बॉलला आणि तदनंतर कव्हर मध्ये खेळलं आणि हा चौकार तो परावर्तित केला. या 4च्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना जाऊन पोचती येते 60 ऑन बोर्ड. 60 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस पुढे एकदा गुडघ्यावर बॅलन्स केलंय आणि बॉलला उडवलं उंच हवेतनं. ओव्हर दी स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दमदार हिट षटकार. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पंचांकडनं तिथे जर आपण पाहिलं तर 9चा इशारा आलाय. खूप जास्त बहार तिथे बॉल डिलिव्हर केलाय.
पुढचा बॉल, यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं आलाय, डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. एकंदर चौथं षटक प्रगती पथावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल इज ऑन 45. हेमंत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय, बॉल तिथे चाललाय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, तिथे येतोय षटकार. आपला अर्धशतक ते तिथे कंप्लीट केलंय. 50 धावा. मेंढरांच्या कळपात राहून राजा होता येत नाही, त्यासाठी सिंहासारखं एकटं चालावं लागतं आणि इथे एकट्यानं दमदार बॅटिंग ती मैदानाच्या आतनं करून दाखवली. 50 धावा हेमंतनं इथे धाफलकावर जोडल्या गेल्यात. लाजवाब बॅटिंग. पन्नास धावा या दाफलकावर लावल्या गेल्या. लाजवाब इनिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाले. एक चेंडू अजूनही या ओव्हरचा शिल्लक आहे. चौथं षटक ते प्रगतीपथावर आहे. फणसपाडा टीमवर अगदी धावसंख्येचा डोंगर उभा केला जातोय. यावेळेस पुण्याचा एकदा बॉल हवेत आहे. उंची खूप जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंगची गडबड आणि बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. आणखी एक चौकार तो दाफलकावर जोडला जातोय. या 4च्या मदतीनं धावसंख्या वेगानं पुढे सरकत असताना 77. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस. अजूनही शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघा ज्या पद्धतीनं मागचे 15 बॉल ते तुम्हाला तिथे दाखवले जात आहेत. मागच्या 15 बॉल पैकी फक्त 2 डॉट आहेत आणि षटकार चौकार षटकार 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 आणि चौकार अशा पद्धतीची ती इनिंग आपल्याला तिथे पाहायला मिळाली आहे. टेनिस क्रिकेटच्या हिस्ट्री मधली ही पहिली कामगिरी आहे. म्हणूनच मी म्हटलं ना की काहीतरी वेगळं करण्याकरता डिबियन या टीमला ओळखलं जातं आणि बघा तुम्हाला तिथे स्क्रीनवर दाखवलं जात आहे डिबियनच्या माध्यमातून मागचे 15 बॉल काय घडलंय, कशा पद्धतीने खेळ मैदानाच्या आतनं साकारला गेलाय. कैलाश तो सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडकडे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या ओव्हर करता गोलंदाज राजू गोलंदाजी करण्याकरता येतोय. कमबॅक करून द्यावं लागेल. राजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण या स्पर्धेतला धावसंख्येचा उच्चांक तो गाठण्याचा प्रयत्न इथे निश्चित असेल. 77 धावा या दाफलकावर आजच्या दिवसात तर ही सर्वोत्तम टोटल आहे. चांगला बॉल यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली गेली आणि का करू नये. आपला साथीदार जर 50 पेक्षा जास्त धावसंख्येवर बॅटिंग करतोय, षटकार चौकाराची आतिषबाजी करतोय तर मग त्याच्याकरता विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे आणि ती विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. स्ट्राईक फलंदाज हेमंतला दिली आहे. नवीन बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय. प्रोजेक्टेड स्कोर 93 93 दाखवतोय आणि 93 93 धावा जर दाफलकावर लावल्या तर मग या स्पर्धेमधला बहुधा तो सर्वोत्तम धावसंख्येचा उच्चांक असू शकतो. चा रेकॉर्ड आहे. त्यामुळे 93 जर लागल्या तर या स्पर्धेमधला सर्वोत्तम धावसंख्येचा रेकॉर्ड तो आपल्या नावावर करता येईल. जानेवारी डोलिव या टीमला JCC डोलिव हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि काय शानदार फलंदाजी या टीमनं मैदानाच्या आतनं करून दाखवली आतापर्यंत. यावेळेस मात्र पुढेच एकदा बॉलवर आघात. बॉल चाललाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दमदार हिट. वाऱ्याचा योग्यतेनं फायदा तो मैदानाच्या आत घेत असताना लाजवाब फलंदाजी ती साकारली जाते फलंदाज हेमंत कडनं. धावसंख्या 83 83 आणि हेमंत वैयक्तिक 61. धावा या राफलकावर वैयक्तिक आतापर्यंत जोडल्यात. लाजवाब बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये हेमंत करत असताना 83 ला 2 अशी स्थिती आहे. 19.15 च्या सरासरीनं रन्स त्या बनत असताना पाहायला मिळतात.
आणखी एक दमदार हिट, बॉल सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. हेमंतची फलंदाजी जर आपण पाहिली ना तर हेमंतची फलंदाजी एखाद्या रागात तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो सर्व राग गोलंदाजांवर काढतोय अशी स्थिती आहे सध्या. 67 या धावसंख्येवर तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ तो बाकी आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं फटकेबाजी करेल त्याकडे निश्चित लक्ष राहील. शॉट आपले तिथे केलंय, बॉलला पुण्याच एकदा सीमारेषेच्या बाहेर गुल, चौकारामध्ये परावर्तित होईल बॉल. फाईन लेगला क्लिअर करणारा हा दर्जेदार चौकार. 4. नाईन्टी 93 त्या धावफलकावर लागल्या गेल्यात. या स्पर्धेतला धावसंख्येचा उच्चांक तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 93 धावा 2 विकेटच्या पतनानंतर टीम जरीमरी डोलिव संघानं 93 धावा 2 विकेटच्या पतनानंतर धावफलकावर जोडल्यात. या धावा जोडण्यामध्ये महत्वाचं योगदान हेमंत. 17 बॉलमध्ये 71 ला उलट केलं तर 17 होतात आणि 17ला उलट केलं तर 71 होतात. 17 मध्ये 71 वर बॅटिंग करतोय आणि यावेळेस आणखी एक बॉल तो सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. इथे मैदानात 100 पूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 99 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 77 धावा या स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल हायेस्ट टोटल ती हेमंतच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. 18 मध्ये 77 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. याही ओव्हरमध्ये 22 धावा त्या आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्यात. उशिरानं दिशा बदलली. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली असती तर इथे थोडंसं वाचता येऊ शकलं असतं. 99 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आणि विजयाकरता 100 पूर्ण करायची आहे. 100 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष ते समोर सेट केलं गेलंय. वैयक्तिक 77 धावा, लाजवाब इनिंग. 19 बॉल तिथे फेस केले आणि 19 बॉल फेस करत असताना 77 धावसंख्येची एक लाजवाब इनिंग हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 षटकार एका डावात त्यानं या खेळले गेले. 4 चौकारांचा त्यामध्ये समावेश. स्ट्राईक रेट 405 म्हणजे अगदी भयावह इनिंग असं म्हणू शकतो. या इनिंग बद्दल आपण लाजवाब इनिंग ती हेमंतनं मैदानाच्या आतनं पेशकश केली. वेल प्लेड हेमंत. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून इथे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये टीम श्रीराम कसराळी आणि आई कुर्लाई कशीत या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. श्रीराम कसराळे आणि आई कुर्लाई कशीत या दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता या. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सन्माननीय दत्तात्रेय दया पाटील कसराळी यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. धन्यवाद दत्तात्रेय पाटील साहेब. आपल्याकडनं जे मुलाचं सहकार्य येते त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.
नेक्स्ट मॅच टॉस करण्याकरता बोट टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. कशिद चे कॅप्टन इथे आलेले आहेत. आई कुर्लाई कशिद टीमचे कॅप्टन जे ते आपल्या समवेत उपस्थित झालेत. दोन्ही कॅप्टन ते आपल्या समवेत इथे उपस्थित झाले, ज्यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल तो इथे केला जाईल. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि हा पूर्वार्धाचा खेळ अगदी लाजवाब पद्धतीनं रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकार चौकारांची आतिषबाजी ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगतोय ते आपल्याला बघायचं आहे, कारण 100 धावा दाफलकावर लावणं सोपं नाही आहे, अशक्य सुद्धा नाही आहे. तुम्ही जर चांगली फलंदाजी केली, बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने खेळलं, सुरुवातीपासूनच आक्रमक ही भूमिका तुम्ही जर बजावली तर निश्चित सन्माननीय सुरेशजी पाटील जांभूळपाडा आपल्याला विनंती, आपल्या शुभस्थे टॉस केला जात आहे. सुरेशजी पाटील जांभूळपाडा आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हावं. आपल्या शुभस्थे कॉइन स्पिन केला जाईल, नाणेफेक केली जाईल. 4 बाउंड्रीज त्या डावामध्ये पाहायला मिळाल्या, मात्र 10 षटकार सर्व ऑन साईडला ते षटकार आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग लेग फाईन लेगच्या जवळ मध्ये एक षटकार आलाय, म्हणजे खूप जास्त संधी दिली होती फलंदाजाला, मोकळीक दिली होती आणि त्याचा योग्य त्यानं फायदा घेतला. जे अर्धशतक झळकवलं ते अर्धशतक, त्यानंतर या मातीला, ज्या मातीनं आम्हाला ओळख दिली त्या मातीला त्यानं नमन केलं आणि ते आपलं अर्धशतक त्यानं सेलिब्रेट केलं. जांभूळपाडा येथून सुरेशजी पाटील जे आपल्या समेत आहेत आणि त्यांच्या शुभस्थे कॉइन स्पिन केला जातोय, नाणेफेक ती रीती केली जाते. दोन्ही कॅप्टन्स तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कॉइन झालाय स्पिन आणि इथे नाणेफेक जिंकली आहे ती टीम कुर्लाई कशीद. आई कुर्लाई कशीद या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला नेक्स्ट मॅचच्या. एसीसी फणसपाडा हा संघ जर ही मॅच जिंकतोय तर बाबल्या यांच्याकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल. पहिलाच बॉल तिथे नोचा इशारा आलाय. बीमर बॉल आणि बीमरला केलंय सीमा रेषा पार. बीमार बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 5 धावा लेस झाल्यात या डावातल्या, कारण पहिल्याच बॉलवर इथे भीमरवर चौकार आलाय. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र एक भीमर तो गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्या भीमरवर एक चौकार. तो फलंदाज रोहित त्यानं मैदानात खेळलाय. नाव रोहित आहे, अगदी हिटमॅन प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. यावेळेस उडवलाय पुण्याच्या एकदा मिड विकेटचं क्षेत्र खाली. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दर्जेदार फटका तो पाहायला मिळालाय. चौकार 4. सार वैतरणामधी जरी मरीच नाव हे गाजतंय र. या डोली व गावामधी दरबार आईचा भरतंय र. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. हेमंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, त्याच्या विरोधामध्ये आक्रमण ते सुरू झालंय. फुल टॉस मिळालाय, त्याला फुल टोल वसूल केलंय. नाण्याची एक बाजू हेमंतची होती, नाण्याची दुसरी बाजू रोहितची आहे. ज्या हेमंतनं त्यांच्या विरोधात धावा जोडल्या त्याच हेमंतकडनं त्या धावा वसूल केल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 15. या चांदी पोवाल्याने क्रिकेट खेळायला आणलं गती. भारी खेळाडू आहेत किती नामच्या दादाची त्याला भीती. भारी खेळाडू आहेत किती मोहित दादाची त्याला भीती. थँक्यू डीजे. धावसंख्या 15 आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉलमध्ये
कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकारले जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता, त्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं तिथे 2 धावा त्या धाफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 17 या आकड्यावर. 19 च्या वर म्हणजे 20ची सरासरी, माफ करा, जवळपास 20 रन पर ओव्हर त्या धाफलकावर जोडावे लागतील तुम्हाला विजयाकरता. या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्यात आत्तापर्यंत. यावेळेस मात्र बॉलला तिथे टॅप केलंय. 1 रन ती घेता येईल आणि त्या 1 रन करता लेट सुरुवात केली, मात्र ती 1 रन धाफलकावर जोडली गेली. जे एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 18 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमधनं जर 20 आल्या तर मग मॅच जिवंत राहील. प्रत्येक ओव्हरमधनं 20 धावा ज्या विजयाकरता तुम्हाला धाफलकावर जोडायच्या आहेत. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र फटका चांगला, एक क्षेत्र खाली निवडलंय. पहिल्या टप्प्यानंतर जोपर्यंत बॉलला फील्ड केलंय 1 रन तिथे धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ते 19 येणारे बॉल शिल्लक आहेत. आता इथनं 24 या 24 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 81 धावसंख्येची गरज आहे. 4 ओव्हर 81 रन्स. मॅचचं जे समीकरण आहे ते तुम्हाला इथे जुळवायचं आहे. जुळवलं जाईल की त्यापासून दूर ठेवलं जाईल. थोडंसं कठीण काम आहे, मात्र जे कठीण काम पूर्ण करतात ना ते इतिहास रचतात आणि नोंद त्यांचीच होते जे अगदी खडतर परिस्थितीमधनं मार्ग काढतात आणि यशापर्यंत पोहोचतात. इथे तसाच एक प्रवास तो मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. रोहित ज्यानं ज्या आशा पल्लवित केल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आहे, त्या रोहितकडनं त्या आशा जरूर आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज महेंद्र. धावसंख्या 19 धावा या धाफलकावर आहेत. 81 ची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, त्यानंतर देहेष्टीचा स्पर्श घेतोय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 20. 1.1 षटकाचा खेळ, त्यानंतर 20 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपण पाहतोय. चार ओव्हरचा खेळ तो बाकी आहे आणि त्यामधनं 80 धावा तुम्हाला आता विजयाकरता बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज महेंद्र अगदी चांगली कामगिरी त्याच्या वतीनं सध्या साकार केली जाते. बघूया येणाऱ्या बॉल्समध्ये कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तो त्याच्या वतीने केला जातोय. पुढचा बॉल सफल झाला आणि सफलतापूर्वक फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. मॅसिव्ह हिट, षटकार. जरी पिंजरा आला गाणं असलं तरी हे खुल्या आकाशात उडणारे खेळाडू आहेत. गरुडाची भरारी ती घेणारे खेळाडू आहेत. प्रतिकार होतोय आणि तोच प्रतिकार प्रेक्षकांना नेहमी पाहायला आवडतो. कश्मकश क्रिकेटच्या खेळामधली जे प्रेक्षक नेहमीच एन्जॉय करतायत आणि इथे अगदी दमदार हिट्स त्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वळवलाय, खाली क्षेत्राची निवड केली आहे. बॉल तो सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. वाह, काय बॅटिंग होतीये. प्रतिकार तो मैदानाच्या आतनं केला जातोय. प्रत्येक बॉलवर आघात 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 आणि फक्त आघात. धावसंख्येचा अगदी ऐन हिवाळ्यात पाऊस पडलाय या मैदानावर. काय बॅटिंग होतीये. पूर्वार्धामध्ये 100 लागल्यात आणि उत्तरार्धामध्ये त्या 100 धाफलकावर लावण्याचा प्रयत्न होतो. आतापर्यंत 129 धावा या 6.3 बॉलमध्ये या मॅच मध्ये धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखी एक स्ट्रॉंग हिट. बॉल फाईन लेगच्या डोक्यावरनं षटकार. 6. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते. 36 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ झालाय.
आदर्श फणसपाडा म्हणतोय आम्ही इथे आलोय लढण्याकरता, खेळण्याकरता, झगडण्याकरता आणि तो खेळ त्यांचा मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी केली जाते. 100 लागल्या म्हणून काय झालं, त्यांच्या 100 लागल्यात मग आमच्याही लागतील. अगदी तो खेळ मैदानाच्या आतनं सुरू आहे. 9 मध्ये 33. रोहित अगदी चांगली बॅटिंग करतोय. 36 धावा या टोटल धाफलकावर लागलेल्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र तिथे फटका मिस झालाय बॅटमध्ये. हा बॉल आला नाही. ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर केला होता. थोडीशी नाराजी स्वतःवर व्यक्त केली आहे कारण तिथे बघा नेमकी काय चूक झाली ना ते या रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला कळेल. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा जो अट्टास होता तो पाहायला मिळाला. हा बॉल आत आला, हलकासा टर्न झाला, आत आला आणि त्यामुळे तो नजरेतनं हटताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. यावेळेस मात्र हा बॉल त्यालाही हवा दिली आहे. बॉल चाललाय मिड विकेटला. टाटा बाय बाय बनत सीमारेषा पार. षटकार. रोहितनं षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सचिन पाटील यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. 42 धावा 2 ओव्हरमध्ये धाफलकावर लागल्यात. आता 58 धावा विजयाकरता तुम्हाला भरवायच्या आहेत आणि त्याकरता 3 ओव्हर शिल्लक आहेत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. जरीमरी डोली टीमला आता विचार करावा लागतो इथनं पुढचा खेळ कसा खेळावा, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावं. 100 धावा धाफलकावर लावल्यात मात्र त्या सेफ नाही आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं कसराळी गावातनं सन्माननीय कैलास आत्माराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. मनपूर्वक धन्यवाद. सुरेश काथोड पाटील जे आपल्यासोबत तिथे उपस्थित आहेत जांभूळपाडा इथून, ज्यांच्याकडनंही 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. आयोजकांनी मला एक सूचित केलंय, जो खेळाडू खेळून गेलाय, ज्या खेळाडूनं इथे खेळ केलाय त्याला दुसऱ्या टीमकडनं खेळता येणार नाही. आधी जो खेळाडू तुमच्या गावातल्या दुसऱ्या टीमकडनं खेळून गेलाय त्या खेळाडूला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. फिल्डिंग करू शकतो मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये तुम्हाला संधी नसेल. तिथे गोलंदाज बदली करावा लागेल. डोलिवच्या कुठल्याही गोलंदाजानं जर दोन ओव्हरचा खेळ झालाय. 42 धावा दाफलकावर आहेत. जरीमरी डोलिव या संघाच्या कुठल्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर रवींद्र वैती यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाजी करण्याकरता भावेश ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42, त्यामधल्या 39 बनवल्यात रोहितनं. यावेळेस मात्र हिट केलाय, बॉलला उडवलंय, फेकून दिलंय प्रांगणाबाहेर. बॉल सीमारेषा पार. जशास तसं चोख प्रतिउत्तर जे प्रत्येक प्रेक्षकाला पाहायचं असतं आणि इथे ते चोख प्रतिउत्तर मैदानाच्या आतनं दिलं गेलंय. बॉल सीमारेषा पार. षटकार. षटकारांचा पाऊसच पडलाय आज. काय अप्रतिम बॅटिंग होतीये पूर्वार्धामध्ये. जर आपण पाहिलं तर षटकार ते आपण पाहिले तर निश्चित आमचे स्कोरर आम्हाला दर्शवतील. पूर्वार्धाच्या खेळात टोटल सिक्सेस त्या जर आपण पाहिल्या तर खूप जास्त षटकार पूर्वार्धामध्ये आले होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 48. 48 धावा 49 धावा.
2.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 49 धावा दाफलकावर आहेत. 2.4चा खेळ आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 51 बनवायचे आहेत. 16 षटकार एकाच मॅच मध्ये दाफलकावर जोडलेत. अजून तर खूप मॅच बाकी आहे. जवळपास अजून 16 बॉल ते बाकी आहेत. चेंडू बदलला जाईल. एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली जाईल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेंडू डेड तेव्हाच दिला जातो तेव्हा बॉलचे 2 तुकडे होतील, 2 वेगवेगळ्या बाजूला पडतील, तेव्हाच त्याला डेट दिला जातो. हा टेनिस बॉल क्रिकेटचा नियम आहे. षटकार लागला तर षटकार दिला जातो, विकेट आले तर विकेट दिली जाते, ज्या रन्स येतील त्या रन्स दिल्या जातात. तोपर्यंत डेट होत नाही जोपर्यंत तो बॉल 2 तुकड्यांमध्ये विभागला जात नाही. 16 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. 51 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉलमध्ये 51 बनवायचे आहेत. एसीसी फणसपाडा संघ जर ही मॅच जिंकतोय तर बाबल्या यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि आज 5,000 घेण्याच्या इराद्यानंच बॅटिंग होती. यावेळेस उडवलंय बॉलला खूप जास्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि हा कॅच तिथे संपन्न करतोय. एक महत्वाची विकेट. रोहित वैयक्तिक 39 धावा त्यानं दाफलकावर बनवल्या. त्या रोहितच्या पारीचा अंत एक मोठी विकेट इथे संपादित झाली आहे. रोहित बाद. दोन 2.3 षटकाचा खेळ. अचानक मैदानाच्या आतमध्ये शांतता येते. 3 बॉलमध्ये अजूनही 10 ते 12 रन्स घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांना करावा लागेल. नवीन बॅटर सौरव जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय आणि चांगला खेळ त्याला मैदानात साकार करावा लागेल. जास्त वेळ त्याला घेऊन जमणार नाही. मैदानात गेल्यानंतर लगेचच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी ती करणं गरजेचं आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती, हवेचा हा प्रचंड वेग तो पाहता विजयाकरता जे आव्हान आहे ते दाफलकावर लागू शकतं. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण लहानपणापासून ऐकत आलोय. जो प्रयत्न करतो त्याला नशिबाची साथ ही नक्की मिळते. आणि इथे ते शर्थीचे प्रयत्न, नुसते प्रयत्न नाही, शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या आतनं करावे लागतील ही मॅच जिंकण्याकरता. आदर्श फणसपाडा या टीमला. जरी डोली खूप चांगली बॅटिंग केली होती पूर्वार्धाच्या खेळामध्ये. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. ओव्हर दी कव्हर खेळण्याचा इरादा आहे. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि वेगानं धावत असताना 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगलं तिथे फिल्डिंग पाहायला मिळाली. कलेक्शन करत असताना थोडासा गडबडला, मात्र बॉल जाऊ दिला नाही, ते महत्वाचं आहे. धावसंख्या एकंदर 51 धावा. 1 विकेटच्या पतनानंतर 2.4 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. जेवढं उंच उडवलंय तेवढंच लांब तेही फेकून दिलंय. बॉल सीमा रेषा पार. षटकार. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. याही ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 15 धावा आल्यात. 57 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकारली जाईल. सौरभ मैदानामध्ये आहे आणि बॉडी लाईनवरचा बॉल त्याला केलं हिट. पाठवलंय लॉंग लेगच्या डोक्यावर सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय.
धावसंख्या 63, 63 धावा. आता येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेत 12 आणि या 12 मध्ये रन्स बनवायच्या आहेत 37, 37 धावा. बकाय पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला आला पिंजरा आला पिंजरा आला आला पिंजरा आला. स्वागत करणे सारी भाईची आजाची. बघा पूर्वार्धाच्या खेळामध्ये जरीमरी डोलिव 3 ओव्हरमध्ये 50 बनवले. आता 1 विकेटच्या पतनानंतर आदर्श फणसपाडा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये 63 बनवल्यात 1 विकेटच्या पतनानंतर. म्हणजे अगदी चोख प्रतिउत्तर ते आपल्याला पाहायला मिळते. चला लगेचच पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवर आणायचा आणि मॅच सुरू करायची आहे. अगदी लाजवाब सामना तो इथे प्रेक्षकांना एन्जॉय करता येतोय. सातत्यानं षटकार चौकार त्यांची आतिषबाजी, प्रत्येक बॉलवर मोठा हिट खेळण्याचा इरादा फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ मैदानामध्ये आलाय. 3 बॉलमध्ये 14 बनवल्यात. विकी 4 मध्ये 9. विकीलाही आपला वेग फलंदाजीचा वाढवावा लागेल. मोठे फटके त्याला मैदानाच्या आतनं पेशकश करावे लागतील. या मॅचमध्ये जिंकण्याकरता एकानं फटकेबाजी करून चालणार नाही. ही मॅच जिंकायची आहे तर मग दोन्ही बाजूने आक्रमण होणं ते गरजेचं आहे. गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं तरच या मॅचमध्ये विजयाचं जे उद्दिष्ट तुम्ही ठेवलंय ते साकार करता येईल. जरीमरी डोलिव बॅटिंग करताना 99 धावा दाफलकावर लावल्या. 100चं लक्ष केलंय. मात्र 100 धावा आता मला सेफ वाटत नाही. ज्या पद्धतीनं बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं होतीये. जरीमरी डोलिव करता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये एका गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. जर एक गोलंदाज 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करून गेला तर जरीमरी डोलिव संघ इथे विजयी होऊ शकतो. बघूया काय घडेल या मॅचमध्ये. येणारे 12 बॉल जे खूप महत्वाचे आहेत. धावसंख्या 63, 12 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. आदर्श फणसपाडा आणि जरीमरी डोलिव या 2 टीम मधला हा संघर्ष, ही फाईट अगदी लाजवाब फाईट आहे. ईट का जवाब पत्थर से ज्याला म्हणतात ना, तो विटेचा उत्तर इथे दगडाने दिलंय असं म्हणावं लागेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट कीपरनं टिपलाय झेल आणि संपवलाय विकी त्याचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. सावन महिना तुला याद करना ये. सावन महिना तुला याद करना ये. याद करना ये रंग तुला प्यार करना ये. याद करना ये रंग तुला प्यार करना ये. याद करना ये रंग तुला प्यार करना ये. याद करना ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा. निक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि निखिलला इथे अगदी चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं पेशकश करून दाखवावा लागेल. चांगली बॅटिंग जर त्याने इथे साकारली तर या मॅचमध्ये आदर्श फणसपाडा टीम एक इतिहास रचू शकते. ब्लाइंड स्ट्रोक आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते पाहायला मिळत नाही. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलं आणि विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल कारण दुसरं उत्तर ते तुमच्याकडे नाही आहे. कारण एक एक बॉल या मॅचमध्ये इम्पॉर्टंट आहे. एक एक बॉल जर निर्धावच्या स्वरूपाने निघताना पाहायला मिळाला तर मग निखिल ज्याला माघारी परतवलं गेलं, विकेट सॅक्रिफाईस करत असताना तो माघारी येतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय.
क्रीज लाईनच्या पुढे जर बाहेर पडला तर तो वाईट दिला जातो. जिथे फलंदाजाची जी लाईन आहे त्याच्या आधी जर तो बॉल विकेटच्या बाहेर पडला तर त्याला नो दिला जातो. काही नियम आहेत, त्यांचा अंमलबजावणी ही क्रिकेटच्या मैदानात होणं गरजेचं आहे. कारण हा बॉल जर आपण पाहिलं तर तिथे विकेटच्या बाहेर पडला, मात्र तो थोडासा पुढे जाऊन पडला, त्यामुळे तिथे वाईटचा इशारा आला. धावसंख्या 64, 64 धावा, 10 बॉलमध्ये 36 बनवायचे आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय उंच हवेत आणि फेकून दिलं सीमारेषा पार. आता बॉल शिल्लक राहिले तिथनं 9 आणि 9 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 30. दुसरा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. चेंडू ही अक्षरशः मार खाऊन वैतागलाय. एवढी जबरदस्त फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 169 रन्स लागल्यात. 200 लागू शकतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 70 या आकड्यावर 3.3 षटकाचा खेळ झालाय. 9 बॉल शिल्लक आहे. 30 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार आहे, उत्कंठावर्धक, रोमहर्षक आहे. प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे खिळून राहिल्यात. 100 धावा लागल्यानंतर प्रेक्षक उत्तरार्धामध्ये तेवढ्या नजरा खेळवून ठेवत नाही, मात्र या मॅच मध्ये तो संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल ज्याला खेळला गेला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये तिथे डबल करता वाढ करण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे माघारी परतावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इरादा तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता 8 बॉलचा खेळ आहे. विजया करता जर आपण पाहिलं तर 29 धावसंख्येची गरज. आठ बॉल 29 धावसंख्येची गरज. जरीमरी डोलीव आणि आदर्श फणसपाडा ही मॅच चर्चेमध्ये राहील. सध्या किरीश का गाना सुनेगा त्यापेक्षा चर्चेत जर काय असेल तर मग हा सामना असू शकतो. ज्या पद्धतीनं या मॅच मध्ये रन्स बनतायत, सातत्यानं रन्स येत आहेत. यावेळेचा फटका जेवढा उंच तेवढाच लांब आहे. हा बॉल सीमारेषा पार आहे. ओव्हर दी वाईडिश लॉंग ऑफ बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. दमदार हिट, षटकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7, रन बनवायचे आहेत 23. हा बघा तो फटका, ताकदीचं प्रदर्शन, अगदी टायमिंग आणि ताकद त्याचा मिलाप या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. 7 बॉल 23 ची गरज आहे. यावेळेस पुण्याचा एकदा बॉल मिड विकेट कडे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 22 धावसंख्येची गरज. वाह, काय खेळ होतोय या मॅच मध्ये. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या दोन्ही टीम करता बनतात. ज्या पद्धतीनं दोन्ही टीम मैदानाच्या आतनं प्रदर्शन करतात, अगदीच लाजवाब, काबिले तारीफ. पाण्याची गरज आहे. पाणी मैदानामध्ये जाऊया. एक छोटीशी धून डीजे कडनं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा वागोबा ग्रुप चषक 2026. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. सहा बॉलचा खेळ बाकी राहतोय. 6 बॉल मध्ये विजया करतात जर आपण पाहिलं तर तिथे 22 धावसंख्येची गरज आहे. पूर्वार्धाच्या खेळात 4 ओव्हर नंतर बनल्या होत्या 78. उत्तरार्धाच्या खेळात 4 ओव्हर नंतर बनल्यात 77. तिथे मला वाटतं उत्तरार्धामध्ये 4 ओव्हर मध्ये 78 बनल्या 4 विकेट नंतर आणि पूर्वार्धामध्ये 77 बनल्या होत्या.
1 रन पुढे आहे आणि 1 रन पुढे राहावं लागेल, कारण पूर्वार्धामध्ये 99 बनल्या होत्या, उत्तरार्धामध्ये 100 बनवायचे आहेत. 6 बॉलचा खेळ, 22 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हितेश गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी त्याच्या वतीनं साकार केली जाईल. हितेशचं हे षटक खूप निर्णायक, खूप महत्त्वाचं असेल. मॅचचा रिझल्ट या ओव्हरवर डिपेंड करतोय आणि बघूया हितेश तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या रन जर चेज झाल्या तर संपूर्ण सीझन या मॅचचा उल्लेख तो होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 22 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक पण हितेश समोर सौरभ स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करतोय. पहिलाच फुल टॉस, त्याला उडवलंय आणि पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. इट्स अ रियल हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार. ज्याने खासदार निवडून आणला, बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीता जाणला. आता मात्र प्रेशर आलाय. आता गोलंदाजाच्या अडचणी वाढल्यात, कारण येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 रन बनवायचे आहेत. 16 84 धावा या नाफलकावर लागल्या गेल्यात. यानंतर आणखी एक तगडा सामना तो आपल्या भेटीला येणार आहे. मात्र तुर्तास या मॅच वरनं कुणाचीच नजर बाजूला जायला तयार नाहीये, कारण या मॅच मध्ये धावा त्या अगदी वाईच्या वेगानं धाफलकावर जोडत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फटका फसला, बॉलनं जास्त उंची गाठली आहे. कॅच महत्वाचा आहे आणि घेतला गेलाय. ही महत्वाची कॅच इथे कॅरी झाली आहे. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये विजया करता 16 धावसंख्येची गरज. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. मुलगा मैदानाच्या बाहेर आलाय आणि पिताश्रीचं मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. मिलिंद मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता. 4 मध्ये 16 बनवायचे. 2 षटकार 1 चौकार. 4 बॉल मध्ये इथे खेळायचे आहेत. खेळले जातील का ते आपल्याला बघायचंय. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. बघूया या बॉलवर तो मोठा फटका मैदानाच्या आतनं खेळला जातोय का. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. आता बॉल शिल्लक आहे. 3 रन बनवायचे आहेत. 15. काही डिसिजन्स या मॅच मध्ये चुकलेले ते आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या डिसिजन्स चुकल्याचं भुगतान करावं लागतंय. पूर्वार्धाची शेवटची ओव्हर किंवा मग या मॅच मध्ये शेवटचा गोलंदाज त्यानं केलेली कामगिरी, या 2 तफावती या मॅच मध्ये महत्वाच्या राहिल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. प्रदीप स्ट्रायकर यांकडे चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे या मॅच वर शिकंजा कसलाय. टीम जरीमरी डोली या टीमनं. शेवटची ओव्हर 22 धावसंख्येची गरज होती. तिथे हितेशला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं आणि हितेशनं जे त्याच्याकडनं अपेक्षित होतं ते करून दाखवलंय. अगदी लाजवाब गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहायला मिळाली. मात्र आज ज्या पद्धतीनं आदर्श फणसपाडा ए संघ लढलाय अगदीच काबिल तारीफ. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक भय, एक खौफ त्यांच्या बद्दल ते निर्माण होत असताना पाहायला मिळेल. इथे आता मात्र औपचारिकता बाकी राहिली. या मॅच मधला जो जोश उत्साह जे काही होतं ते संपुष्टात आलंय. यावेळेस शेवटच्या बॉलवर तिथे मोठा फटका जरी खेळला असला तरी ही मॅच आता मात्र जिंकली आहे ती टीम जरीमरी डोलीव टीमनं. 100 धावा दाफलकावर लावल्यानंतर ही 6 धावांनी फक्त ही मॅच जिंकता आली आहे. अगदी लाजवाब खेळ या मॅच मध्ये
आपल्याला पाहायला मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं अगदी विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग केली तो हेमंत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नवा सामना सुरू होईल आणि आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे सहकारी परेश कुडू सर.